पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी साप दिसतात. साप चावल्याच्या घटनाही समोर येतात. पण सध्या सर्पदंशाचं असं प्रकरण चर्चेत आलं आहे, ज्याने सर्वांना हादरवून सोडलंय. एका तरुणाला एक दोन नव्हे तर तब्बल 7 वेळा साप चावला. तरुणाने आपली राहण्याची जागा बदलली तरी सापाने त्याचा पिच्छा सोडला नाही. आता हे प्रकरण प्रशासनापर्यंत पोहोचलं आहे. योगी सरकारमधील डीएमला याचा रिपोर्ट द्यावा लागणार आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना. फतेहपूर जिल्ह्यातील सौरा गावात राहणारा 24 वर्षांच्या विकास द्विवेदीला 40 दिवसात 7 वेळा साप चावला. प्रत्येक वेळी उपचारानंतर तो बरा झाला. विकासच्या म्हणण्यानुसार 2 जून रोजी रात्री 9 वाजता बिछाण्यातून उठत असताना त्याला पहिल्यांदा साप चावला. त्यानंतर कुटुंबीय त्याला एका खासगी नर्सिंग होममध्ये घेऊन गेले. 2 दिवस तो तिथं दाखल होता. उपचारानंतर तो बरा होऊन घरी आला. एक सामान्य घटना असल्याचं कुटुंबियांना वाटलं. मात्र 10 जूनच्या रात्री पुन्हा सापाने चावा घेतला. कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयात नेलं. यावेळीही तो उपचारानंतर बरा झाला. मात्र त्याला सापाची भीती वाटू लागली आणि त्याने खबरदारी घेण्यास सुरुवात केली. मात्र 7 दिवसानंतर 17 जून रोजी पुन्हा घरात सापाने दंश केला. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडू लागली आणि कुटुंबीय घाबरले. मग त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन तो परत बरा झाला. आश्चर्याची बाब म्हणजे चौथ्यांदा सापाने 7 दिवसही जाऊ दिले नाहीत. घटनेच्या 4थ्या दिवशी पुन्हा एकदा सापाने विकासला चावा घेतला. कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र यावेळीही तो उपचारानंतर बचावला. अशा स्थितीत नातेवाईक आणि डॉक्टरांनी विकासला काही दिवसांसाठी दुसरीकडे पाठवण्याचा सल्ला दिला. सल्ल्यानुसार विकास त्याच्या मावशीच्या घरी राधानगर राहायला गेला. मात्र गेल्या शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्याला पुन्हा मावशीच्या घरातच साप चावला. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला त्याच रुग्णालयात दाखल केलं. विकास सांगतो की सापाने त्याला स्वप्नात सांगितलं होतं की जेव्हा तो त्याला 9व्या वेळी चावेल तेव्हा त्याचा मृत्यू होईल. सापाने त्याला आतापर्यंत 7 वेळा लक्ष्य केलं आहे. ही बाब सातत्याने प्रसार माध्यमांमध्ये आल्यानंतर आता जिल्ह्याच्या आरोग्य विभागानं या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणाचं गूढ उकलण्यासाठी फतेहपूर प्रशासनाने एक समिती स्थापन केली. ही समिती प्रत्येक पैलूची चौकशी करेल, ज्यामध्ये विकासला वारंवार सर्पदंश होणं आणि डॉक्टरांचा उपचार यासारख्या बाबींचा समावेश आहे. त्यानंतर हा अहवाल डीएमला सादर केला जाईल. सीएमओ डॉक्टर राजीव नयनगिरी यांनी सांगितले की 3 डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे, जी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल. ही समिती विकासवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी करणार आहे. एका तरुणाला 7 वेळा साप चावल्यास डॉक्टरांनी काय उपचार केले ते कळेल. तरुणाच्या अंगावर सर्पदंशाच्या किती खुणा आहेत याशिवाय इतर अनेक बाबींचाही तपास सुरू. त्याचा अहवाल डीएमला पाठवला जाणार आहे.